मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, हा व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय ते मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येच्या असलेल्या तपासाच्या यंत्रणेवर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय. ही तपास यंत्रणा जशी जशी पुढे जात आहेत तशी तशी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या बाबतीत नवनवीन धागेदोरे हे पुढे येत आहेत आणि हे प्रकरण आता दिवसेंदिवस अधिक खोलावर जाताना दिसतंय. यातून मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंचा पाय देखील हा अधिक दलदलीत जाताना दिसतोय आणि या संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येने तपास यंत्रणा ज्या पद्धतीने आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने वाल्मिक कराडवर मेहरबान झालेली दिसते, ज्या पद्धतीने वाल्मिक कराडला वाचवण्याची भूमिका ही राज्य सरकारची किंबहुना तपास यंत्रणेची दिसते, असाच समज हा महाराष्ट्रातील जनतेमध्ये निर्माण झालाय, किंबहुना तो बळावला देखील आहे. याला जर कुठलं कारण असेल तर राज्य सरकारची असलेली भूमिका ही जनतेच्या मनामध्ये संशय निर्माण करणारी आहे. संशय कल्लोळ हा राज्य सरकारच्या बाबतीत निर्माण होणं हे देखील राज्य सरकारचं या ठिकाणी अपयश असल्याचं स्पष्टपणाने हे उद्धृत केल्याशिवाय राहत नाहीत. धनंजय मुंडेंवर संशय घेतला जातोय, त्यावरून तरी राज्य सरकारच्या प्रतिमेबद्दल जी इब्रत आणि जो संशयाचं दाट असं धुकं निर्माण झालंय, त्यातून राज्य सरकारची इब्रत वाचवण्यासाठी राज्य सरकारने पर्यायाने मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाजूला केलं, तर राज्य सरकारच्या प्रतिमा संवर्धनाच्या दृष्टीने ते अतिशय योग्य ठरेल आणि राज्य सरकार मात्र वाल्मिक कराड आणि त्यातील संशयित गुन्हेगारांना राजाश्रय देत आहेत, किंबहुना वाल्मिक कराडचं आश्रयदाते हे राज्य सरकार बनलेलं आहे, असा जो समज महाराष्ट्रातील सर्वदूर भागात पसरलेला आहे, त्याला छेद देण्याचं काम या माध्यमातून होऊ शकतं. आजच्या मितीला वाल्मिक कराडच्या बाबतीत ज्या पद्धतीने राज्य सरकार काम करतंय, त्यातून राज्य सरकारबद्दल महाराष्ट्रातील जनतेमध्ये संशय निर्माण होतोय. राज्य सरकारबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असलेल्या तपासाबद्दल पराकोटीचा आक्रोश आणि पराकोटीचा संताप हा या निमित्ताने निर्माण झालेला दिसतोय. काल अंजनी दमानी यांनी अजितदादांची भेट घेतली आणि अजितदादांची भेट घेतल्यानंतर काही महत्त्वपूर्ण पुरावे हे अंजली दमानी यांनी पुरावे आणि कागदपत्र दादांकडे सादर केले आणि दादांनी ते संपूर्णपणे निहाळल्यानंतर पुरावे असल्याशिवाय धनंजय मुंडेंवर कुठलीही कारवाई होणार नाही असं वारंवार जे पालुपद अजितदादांनी मागे लावलं होतं, तीच पालुपद आणि तीच जपमाळ ही अजितदादांनी काल देखील ही ओढली देखील आहेत. त्यातून अजितदादा धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न हा होतोय, असंच काहीसं यातून हे समोर आल्याशिवाय राहत नाहीये आणि अजितदादांची भूमिका ही देखील महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये ही लपून राहिलेली देखील नाहीये. मात्र अजितदादांची एकंदरीत देहबोली जर आपण पाहिली तर अजितदादा धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत, असा समज हा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे. काल परवा कुठल्या तरी एका दैनिकामध्ये धनंजय मुंडेंच्या बाबतीत एक व्यंगचित्र छापून आलंय. ते व्यंगचित्र अतिशय बोलका आहेत आणि ते व्यंगचित्र नेमकेपणाने दुखण्यावर बोट ठेवणारं देखील आहेत. त्या व्यंगचित्रामध्ये म्हटलंय की धनंजय मुंडे हे अतिप्रचंड दोषी आहेत, परंतु ते अतिप्रचंड दोषी आहेत असं या ठिकाणी मला वाटत नाहीये. या व्यंगचित्रामध्ये जे दाखवलं आहे ते काही चुकीचं आहेत असं मला तरी अजिबात वाटत नाहीये. ते दोषी आहेत परंतु अतिप्रचंड दोषी आहेत असं अजिबात वाटत नाही. असंच काहीसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांना हे धनंजय मुंडेंच्या बाबतीत सुचवायचं आहेत की काय, असा स्वाभाविकपणाने प्रश्न निर्माण होतो. आणि अजितदादा काल जे म्हणाले, पुरावे असल्याशिवाय धनंजय मुंडेंवर कारवाई होणार नाहीये. प्रसार माध्यमातून ज्या बातम्या आणि कागदपत्र पुरावे समोर येत आहेत, त्यातून पाहता धनंजय मुंडेंचं आणि वाल्मिक कराडांचं एकमेकांमध्ये असलेलं घनिष्ठ सख्य हे एवढं गुंतलं आहे
की त्यातून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना वेगळं करता येऊ शकत नाही. संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येचं प्लॅनिंग हे जून 2024 मध्ये सुरू झालेलं होतं. ह्याच्या बैठका देखील धनंजय मुंडेंच्या शासकीय निवासस्थानी झाल्याचा संशय व्यक्त होतोय. ते शासकीय निवासस्थान हे मला असं वाटतं सातपुडा नावाचं ते शासकीय निवासस्थान आहे. त्यावरच सर्व खलबतं झाल्याचा संशय हा विरोधकांनी व्यक्त केलाय. आमदार सुरेश दसांनी देखील त्याबाबतचे सीसीटीव्हीचे फुटेज हे प्रसिद्ध केलेले आहेत आणि संबंधित तपास यंत्रणाकडे हे दसांनी ते सीसीटीव्ही फुटेज दिले असल्याचं खात्रीला आहे. तिथं हे समजतंय आणि यातून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हात असल्याचं सूर्यप्रकाशा इतकं लखलखीत चित्र समोर आले. दोघांच्या नावावर अनेक संयुक्त भूखंड हे महाराष्ट्रामध्ये आहेत. किंबहुना वाल्मिक कराडची संपत्ती ही परदेशात असल्याचं देखील हे समोर आले. वाल्मिक कराड हा अब्जावधी पती नाही तर तो अरबापती आहेत हे देखील हे समोर आले. त्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा डाग हा केवळ एकट्या धनंजय मुंडेवर नाही तर तो डाग मात्र संपूर्ण राज्य सरकारवर आहे. त्यामुळे जसं जसं हे प्रकरण पुढे जाईल तसं तसा हा डाग अधिक गडद होत जाईल. हे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी हे समजून घेण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. आणि हा लागलेला डाग जर पुसायचा असेल तर त्यासाठी तात्काळ धनंजय मुंडेंना राज्य सरकारच्या सर्वंकष हितासाठी मंत्रिमंडळातून बाजूला करण्याची भूमिका ही मुख्यमंत्री महोदयांनी ठेवावीच लागेल. नाहीतर या प्रकरणातून धनंजय मुंडेंच्या कारनाम्याचे पुरावे जर समोर आले तर त्यातून मात्र राज्य सरकारच्या आबरूचे खोबरे आणि आबरूचे धिंडवडे हे महाराष्ट्रासमोर उघडं होईल. या तपासात दोषी असलेल्या एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही असं संतोष देशमुखांच्या हत्येच्या पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने सांगतायत. परंतु या घटनेतील मास्टरमाइंड असलेल्या आणि ज्यांच्यावर महाराष्ट्राचा संशय व्यक्त केला जातोय त्यांना मात्र मंत्रिमंडळातून तपास पूर्ण होईपर्यंत हे राज्य सरकारने मुख्यमंत्री महोदयाने बाहेर ठेवण्याची खूप मोठी आवश्यकता या ठिकाणी स्पष्टपणाने दिसते. मंत्रिपदावर आहेत म्हणून तपासात अडथळे आणले जातील हा जो संशय आहे तो संशय मात्र अतिशय रास्त आहेत. त्यामुळे तपासाच्या खोलावर जाण्यासाठी आणि नेमकेपणाने या तपासाचं धागेदोऱ्याची उकल होण्यासाठी त्याच्या मुळावर घाव घालण्यासाठी मुळावर जर घाव घातला तर फांद्या मात्र आपोआप गळून पडतात, आपोआप खाली येतील. पण सरकारची मानसिकता या प्रकरणामध्ये ही जबर इच्छाशक्ती असली तर आणि तरच हे शक्य होऊ शकतं. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे असं नेहमीच आपण ऐकत आलोय. परंतु राजकारणामध्ये आज मात्र कुठलीही नैतिकता दिसत नाहीये. नैतिकता राहिली कुठे? काळानुसार राजकारणामध्ये नैतिकता ही बदलली चालली आहे. तामिळनाडूमध्ये एका रेल्वे अपघातात 144 जणांचा मृत्यू झाला होता. त्याची जबाबदारी स्वीकारून तत्कालीन पंतप्रधान असलेल्या तत्कालीन रेल्वे मंत्री असलेल्या लालबहादूर शास्त्रींनी हा आपला राजीनामा पंतप्रधान पंडित नेहरूंकडे सोपवला होता आणि पंडित नेहरूंनी लालबहादूर शास्त्रींचा राजीनामा हा स्वीकारला देखील होता. माझ्या आणि संपूर्ण सरकारच्या भल्यासाठी मी हे पद सोडणं योग्य ठरेल असं लालबहादूर शास्त्रींनी आपल्या राजीनामा पत्रात हे म्हटलेलं होतं. या लालबहादूर शास्त्रींच्या राजीनाम्यामुळे तत्वनिष्ठ आणि लोकाभिमुख नेतृत्वाचं महत्वाचं उदाहरण हे समोर आलेलं होतं आणि लालबहादूर शास्त्रींचा राजीनामा हा भारतातील एक आदर्शवत राजकारणाचा परिपाक होता. हे देखील या ठिकाणी अधोरेखित केल्याशिवाय राहत नाहीये. तुम्हाला आठवत असेल मुंबईतील 26/11च्या व मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले म्हणून व हल्ल्यानंतर बॉलिवूड स्टार असलेल्या राम गोपाल वर्मांना हॉटेल ताजची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे ताज हॉटेलला गेलेले होते आणि विलासराव देशमुखांनी
बॉलिवूडच्या गोपाल शर्मांना नेल्यामुळे विलासराव देशमुखांवर जिव्हारी टीका ही महाराष्ट्रामध्ये झाली होती आणि विलासराव देशमुखांची संवेदनशीलता ही संपली असल्याचा आरोप हा विरोधकांनी केलेला होता. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून दिवंगत विलासराव देशमुखांनी हा राजीनामा दिलेला होता. पुढे एका प्रकरणात आर पाटील, मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आर पाटील हे बोलताना फसले होते आणि त्यावर देखील प्रचंड काहूर हे महाराष्ट्रामध्ये उमटलं होतं. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आबांनी आपल्या गृहमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता. नंतरच्या काळात आदर्श घोटाळ्यामध्ये आरोप झाल्याने अशोक चव्हाण, संजय राठोड, एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख यांच्यावर देखील हे आरोप झालेले होते आणि त्या आरोपाची जबाबदारी स्वीकारून या सर्व मंडळींनी हे राजीनामे दिलेले होते. मस्साजोग प्रकरणातील संतोष देशमुखांच्या हत्येच्या घटनेने गांभीर्य ओळखून सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या धनंजय मुंडेंनी आणि राजीनाम्याबाबत अतिशय संवेदनशीलता बाळगणं अधिक गरजेचं आहे. वास्तविक रेल्वे अपघातामध्ये लालबहादूर शास्त्रींचा कुठलाही संबंध आणि कुठलाही वैयक्तिक दोष नसताना सार्वजनिक जीवनामध्ये आणि त्यातही मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीला जबाबदारीची भावना ही अधिक असते. ही जबाबदारी अधिक श्रेष्ठ असते. काल बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजितदादा पवार म्हणाले होते की पक्षाचं काम करत असताना कार्यकर्त्यांनी चारित्र्य स्वच्छ ठेवावे, पक्षाची प्रतिमा खराब होईल अशी आजूबाजूला चुकीची माणसं ठेवू नका. हे सांगत असताना विशेष म्हणजे दादांच्या शेजारी धनंजय मुंडे हे बाजूला उभे होते. दादांच्या उक्तीमध्ये आणि कृतीमध्ये जर फरक नसेल तर दादांनी मुंडेंबाबत कशी भूमिका घ्यायला हवी हे त्यांनी त्यांच्या उक्तीतून आणि कृतीतून दाखवून देण्याची खूप मोठी आवश्यकता महाराष्ट्रासमोर आहे. लक्षात घ्या, तुटलेली चप्पल आणि पक्षाच्या प्रतिमेवर उलटलेली माणसं ही लवकरात लवकर बाजूला फेकलेली कधीही बरी असतात. ती जर फेकली नाही तर भविष्यात अजितदादांच्या पक्षासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. तुर्तास एवढेच. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.